प्राध्यापक मामा देशमुख सर हे आमच्या धनवटे नॅशनल कॉलेजचे विभाग प्रमुख होते। त्यांची सेवा महाविद्यालयात एक 25 वर्षांच्या जवळपास झाली आणि या सेवा कालावधीत आमच्या धनवटे नॅशनल कॉलेजचं एक सौभाग्य आहे की हे महाविद्यालय चळवळीचं एक केंद्र म्हणून गणलं जातं आणि अनेक चळवळी या महाविद्यालयातून उभ्या झाल्या आणि सक्सेस सुद्धा झाल्या। तर मामा देशमुख साहेब हे एक ज्येष्ठ मार्गदर्शक, इथे बसलेल्या सर्वांचे ते एक उत्कृष्ट संशोधन करता होते आणि प्रखर बोलणारे होते। कुठेही किंतु परंतु वाला काम नव्हतं। त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला, त्या ग्रंथाला शासनाकडून बंदी घालण्यात आली। तर ती बंदी घातल्यानंतर त्यांचं वकीलपत्र एक सावंत साहेब होते, त्यांनी ते फुकटमध्ये स्वीकारलं। निशुल्क धडा दिल्यानंतर त्या पुस्तकावरील बंदी उठवली आणि ते पुस्तक मग सरांच्या वेगवेगळे लेखन सर समाजात जाऊन आपल्या विचारवंतांकडे जाऊन ते लेखन देऊ लागले आणि सर खऱ्या खुल्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी विचाराचा सन्मान राखून तसंच जीवन ते जगले असं आम्हाला वरिष्ठ लोक सुद्धा सांगतात। माझं सौभाग्य आहे की मी याच कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि याच कॉलेजमधून अनेक चळवळी उभ्या झाल्या। त्याचे साक्षीदार प्रत्यक्ष नागेश चौधरी साहेब आहेत, आमचे तायवाडे सर आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष, अनेक संघाचा आमदार ज्ञानेश्वर भाऊ रक्षक इथेच बसले होते, कुठे गेले। तर हे सगळे चळवळी पाशा साहेब आलेले आहेत, जावेद पाशा साहेब, हे सगळं या सरांच्या मार्गदर्शनात आपल्या इथे धनवटेतून त्याची सुरुवात झाली। मुहूर्तमेढ इथे बोलल्या गेली। एक प्रखर स्पष्ट वक्ता, इतिहासाचा गाढा अभ्यासक म्हणून सरांची ख्याती होती। आजच्या तारखेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार सरांचे मिनिमम 10 लाखाच्या वर वाचन करणारे फॉलोअर्स आहेत। ही एक फार मोठी उपलब्धी आहे आणि सर केवळ नागपुरातच नव्हे, नागपूर विद्यापीठातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर सर प्रसिद्ध झाले। भारतभर सरांचं लिखाण गेलेलं आहे। सरांनी बसपातर्फे सुद्धा निवडणूक लढवली होती, 2दा निवडणूक सुद्धा लढले। अनेकांना त्यांनी आपल्या हयातीमध्ये हिंमत दिली। ते आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य सुद्धा होते आणि इथे विचारपीठावर बसलेल्या सर्वांचे ते मार्गदर्शक होते। या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातून आलेल्या मंजुश्री ताई म्हणजे त्यांच्या सहचारिणी आणि त्यांची कन्या प्राध्यापिका समता ताई, आपण सर्व आलात। या प्रसंगी साहेब आहार साळुंके साहेबांनी एक क्लिप पाठवलेली आहे, तर ती व्हिडिओ क्लिप पहिले बघून घेऊया आणि मग भाषणाची सुरुवात करूया। सन्मान्य बंधू भगिनींनो, मी प्रथम स्मृतिशेष इतिहासाचार्य मामा देशमुख यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। काल सामाजिक क्षेत्रात वावरणारा तांबोले साहेब, आमचे काका ठाकरे साहेब, काकू आदरणीय देशमुख काकू आणि उपस्थित शोकाकुल सर्व मंडळी आणि धनवटे नॅशनल कॉलेज, शिवाजी सायन्स कॉलेज या दोन्ही महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी, आज खऱ्या अर्थानं अतिशय दुःखाचा दिवस आहे की ज्या देशमुख काकाने कित्येक वर्ष बहुजन समाजाला आपल्या लेखणीनं एक दिशा दाखवण्याचं कार्य केलं। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी विचारधारा महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर त्या विचारधारेवर काम करणारे आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव
पाटील यांच्या विचारधारेला अनुसरून असलेलं बहुजन समाजाचं प्रबोधन नंतरच्या काळामध्ये ज्या महान व्यक्तीने केलं त्या व्यक्तीचं नाव प्राध्यापक मामा देशमुख आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मी शिवाजी शिक्षण संस्थेचा अतिशय नशीबवान पुतण्या आहे सगळ्या काका लोकांचा. मला जेव्हा जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा आमचे जे ज्येष्ठ आजीवन सभासद असतात त्या मंडळींकडे मी काहीतरी आग्रह धरतो आणि खेडेकर साहेब, मला कुठल्याही व्यक्तीने आजपर्यंत शिवाजी शिक्षण संस्थेच्या आमच्या आदरणीय काका मंडळींनी कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हटलेलं नाही. त्यांनी नजीकच्या काळामध्ये प्रवास बंद केला होता, परंतु स्वर्गीय दादासाहेबांच्या एका व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला आदरणीय काका तुम्ही व्याख्याते म्हणून या ही विनंती करण्याकरता मी त्यांच्या घरी गेलो आणि आपल्याला विश्वास बसणार नाही की त्यांना प्रवास जरी परमिसिबल नव्हता तरी त्यांनी एका मिनिटात मला हो म्हणून सांगितलं आणि जवळपास 10-12 वर्षापूर्वी ते व्याख्याते म्हणून अमरावती इथं आले. तोपर्यंत त्यांचा माझा एवढा विशेष संपर्क आणि अनुभव नव्हता, परंतु त्यांनी ते ज्या दिवशी व्याख्यान दिलं ते व्याख्यान ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं अशा व्यक्तींची समाजाला किती गरज आहे, अशा लेखणीची किती गरज आहे, अशा विचारधारेची किती गरज आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. आज आपण त्यांच्या श्रद्धांजलीकरता ही जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख आणि आमची समस्त कार्यकारी परिषद यांच्यातर्फे मी माझ्या श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्त करतो. स्वर्गीय दादासाहेब काळमे स्मृती प्रतिष्ठान आणि स्वर्गीय दादासाहेब काळमे स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्यातर्फे सुद्धा मी माझ्या श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराज. त्यानंतर मुस्लिम मराठी साहित्य परिषद भारतीय मुस्लिम परिषदचे प्राध्यापक जावेद पाशा सर. इकडे नाही, हा ठीक आहे, आज ठीक आहे. खरं म्हणजे इथेच पाहिजे फोटो वगैरे, हे प्रॉपर जागा आहे, फोटो वगैरे आहे ना, ही जागा प्रॉपर आहे. ज्यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित झालो, ज्यांचे संदर्भ ग्रंथ वाचून आम्ही आमचे व्याख्यान तयार करू लागलो, ज्या व्यक्तिमत्वानं इतिहासाच्या विकृतीकरणाच्या माध्यमातून या देशाची समाजव्यवस्था, राजकीय व्यवस्था, संवैधानिक व्यवस्था कलुषित करण्याचा विडा ज्या लोकांनी उचलला होता त्यांच्या विरोधात खरा मध्ययुगीन इतिहास हा समन्वयाचा कसा आहे, केवळ राजकीय नाही तर तो एक सांस्कृतिक वारसा सुद्धा कसा आहे आणि या वारशानं या देशातील समन्वयता, एकता, बंधुता कशी जपावी आणि नेमका राजकीय ठेवा कसा असतो आणि राजकीय हेतूनच तो कसा वाचायचा असतो, त्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, ते संदर्भ त्या काळातले या काळातला संदर्भ त्याला लागू होतो की नाही होत, या सगळ्या चिकित्सेचा भाग आणि ग्रंथांचा ठेवा म्हणजे आदरणीय मामा देशमुख. मला हा योग मिळाला की जवळपास 8 सभांमध्ये मी त्यांच्यासोबत वक्ता म्हणून राहिलेलो आहे आणि अनेकदा त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. मुसलमानांचे बहुजनांचा मुसलमान होण्याचा सामाजिक इतिहास या माझ्या पुस्तकामध्ये मामा देशमुखांनी मला मोलाची मदत केली. मध्ययुगीन संदर्भ नेमके कुठून उचलायचे, कसे उचलायचे याचं मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलं. या शोकसभेच्या निमित्तानं मामा देशमुखांची आठवण मी माझ्या साहित्यिक असल्यामुळं कवितेच्या रूपात करतो आणि रजा घेतो. कल उसकी आंख ने क्या जिंदा गुफ्तगू की थी,
गुमान तक न हुआ कि आज बिछड़ गया है वो। एक रोशन दिमाग था न रहा, शहर में एक चिराग था न रहा, मौत उसकी है करे जिसका जमाना अफसोस, यूं तो दुनिया में सभी आते हैं मरने के लिए। हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। आणि शेवटी जखमों में तुमने दरवाजे खोले हैं, मामा देशमुखांच्या या श्रद्धांजली सभेमध्ये मार्मिकपणे मांडतो की जख्मों में तुमने दरवाजे खोले हैं, वक्त से पहले जख्मों के टांके खोले हैं, बाहर आने की भी हिम्मत नहीं थी हम में, तुमने ऐसे मौसम में पिंजरे खोले हैं। बरसों से आवाजें जम जाती थी हमारी, तुमने बंद जबानों के ताले खोले हैं। मामा देशमुखला मुस्लिम मराठी साहित्य परिषद, मुस्लिम ओबीसी संघटना, भारतीय मुस्लिम परिषद आणि सगळ्या समस्त आंदोलनकारी समाजातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। धन्यवाद। यानंतर गुरुदेव सेवा मंडळाचे सन्माननीय ज्ञानेश्वर रक्षक सर, मरना हक का बाना है, जीना उधार लाना है, कोई आज मरे कोई काल मरे, सबको एक दिन जाना है, मरने की फिक्र क्यों करता बंदे, मरना तो बराबर आएगा, ऐसी फिक्र कर मन में, मरना ही तुझे झुक जाएगा। मला असं वाटतं या ज्या ओळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मृत्यू संबंधात लिहिली, ते सगळे मृत्यूचे जीवनातले प्रसंग सरांनी डोळ्यांनी पाहिले। म्हणजे सरांच्या डोळ्या देखत याच नागपूर शहराने त्यांची एक प्रेत सभा काढली होती आणि ती त्या काळात गाजली आणि त्यानंतर या धनवटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांची घोड्यावर बसून एक मिरवणूक काढली होती। हे अशा प्रकारच्या दोन्ही प्रतीक आणि इतिहासाच्या बाबतीत बहुजनांना खरा इतिहास समजावून सांगण्यामध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान आहे त्यात मामा सरांचं मोठं योगदान आहे आणि त्यांचे साहित्य पुस्तकं हे आमच्या बहुजनांना नवी दिशा देईल। कारण मी अलीकडे त्यांच्याशी खूपदा भेटलो, त्यांचे अनेक व्हिडिओ केले, त्यांनी इतक्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की आम्ही विचार करत होतो की इतिहासामध्ये असं घडू शकतं का। म्हणजे खोटा इतिहास समाजासमोर अनेक लोकांनी मांडला, त्याला खोडून काढण्याची ताकद ज्यांच्या शब्दामध्ये होती, ज्यांच्या अभ्यासामध्ये होती, ते एक चालतं बोलतं विद्यापीठ आज जरी स्थिरावलं असेल, ते वादळ आज जरी थांबलं असेल, ते शरीर रूपाने थांबलं पण विचार रूपाने ते आमच्यासाठी एक मोठी शिदोरी देऊन गेलं। मला असं वाटतं की माझ्या येणाऱ्या पिढीला ती एक मोठी ताकद राहील। कारण आज ज्या औरंगजेबाबद्दल खूप काही बोलल्या जातं, सरांनी मला पुस्तक भेट दिली सदाचारी औरंगजेब, आणि मी विचार करत बसलो की खरं काय आहे, कुठला खरं औरंगजेब, हे ह्या सगळ्या गोष्टी सत्य साहित्य इतिहास मांडण्याची ताकद या व्यक्तीमध्ये होती। तुकडोजी गाडगेबाबांचे सुद्धा त्यांनी अनेक संदर्भ मला दिलेत, अनेक घटना मला सांगितल्यात। तर असं हे चालतं बोलतं विद्यापीठ आज स्थिरावलं। मी गुरुदेव सेवा मंडळातर्फे आणि माझ्या अनेक सामाजिक संघटनांतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो आणि येणाऱ्या युवकांना एवढंच विनंती करतो की युवा पिढीने त्यांची पुस्तकं वाचावी। दुर्दैव एक आहे की बहुजन समाज हा वाचत नाही। एखादं पुस्तक भेट दिलं तर मला एक आठवतं की माझ्या पुस्तकाची पुंगळी माझ्यासमोर करताना जेव्हा तरुण दिसतो, ओबीसी दिसतो, तेव्हा असं वाटतं की वाचन कोण करेल। ज्यांनी वाचले त्यांनी जीवनामध्ये परिवर्तन केलं। तर आमचा युवा आजच्या या श्रद्धांजली सभेत त्यांनी संकल्प करावा की मी त्यांचं साहित्य वाचण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल। एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय। त्यानंतर अमरावतीवरून आलेले माजी प्राचार्य PR राजपूत सर, विदर्भ राज्य आंदोलन समिती।
आदरणीय विचारपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मनुष्य जन्माला येतो तसाच जातो. जाणे हा अपरिहार्य आहे. कोण कधी कसा जाईल ते जसं त्याला माहीत नसतं तसंच ते काळाला देखील माहिती नसतं. जगताना आपण जगून घेतो 4 देश 4 भेद, आनंदाचे अश्रू जवळ करीत, दुःखाचे अश्रू बाजूला सारीत. हे जगणे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असते. ही कुवत निर्माण करणे यासाठी तुम्हाला समाज वाचावा लागतो आणि ज्यांनी ज्यांनी समाज वाचला त्यांनी त्यांनी ही कुवत निर्माण केली. मी प्रत्यक्ष मामा देशमुख सरांना कधीही भेटलेलो नाही, मात्र आज साळुंखे सरांसोबत जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा आवर्जून अमरावती आणि नागपूरचा उल्लेख यायचा आणि त्यावेळेस मामा देशमुख सरांचा उल्लेख ते आवर्जून करायचे. या व्यक्तीचे ज्यावेळेस साहित्य, ज्यांचा तो इतिहास हा त्यांनी तो समाजासमोर मांडला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण किती मानसिक गुलामगिरीमध्ये जगतो आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि झणझणीत अणजण तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या डोळ्यात टाकलं. आणि म्हणून आजही आम्हाला जी काही एक जाग आलेली आहे, जो काही एक स्वाभिमान निर्माण झालेला आहे, तो केवळ आणि केवळ अशा ह्या विचारवंतांच्या प्रखर वाणीमुळे, प्रखर लेखणीमुळे. मी विदर्भ राज्य आंदोलन समिती, राजपूत फोरम अमरावती आणि राजपूत फोरम महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर विद्याभारती परिवार अमरावती यांच्या वतीने त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि हीच त्यांना आदरांजली राहील की आपण सर्वांनी त्यांच्या पावलावरती 2 पावलं चालण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. यानंतर आपल्या शिवाजी संस्थेचे आजीवन सदस्य डॉक्टर आर.बी. ठाकरे साहेब. आजच्या या प्रोग्रामला मला यायचा चान्स मिळाला, परंतु माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या फनेरेला मी त्या दिवशी जाऊ शकलो नाही. पण आज अनाशे हा सर्व भरलेला हॉल बघून मला मामांची आठवण झाली. मामांचे भाषण म्हणजे पूर्ण भरलेला हॉल राहायचा. आणि आज तुम्हीसुद्धा प्रचंड संख्येने इथे जमा झालात, त्यामुळं मामा तुमच्या हृदयामध्ये किती दडलेले आहेत असं मला वाटतं. या प्रोग्रामला अर्जुन खेडेकर साहेब चिखलीवरून आले आणि त्यांनाही मला भेटायचं होतं. येथे आलो पण मामा गेले, त्याचं दुःख मात्र सततच आहे. मामांचा आणि माझा परिवाराचा घरगुती संबंध होता. जवळजवळ त्यांच्यासोबत मी बरेच प्रोग्राम अटेंड केले मराठा समाजातर्फे आणि त्यांचं विद्वत्ता, त्यांचं वागणं, त्यांची भाषा ही खरोखर वाखाणण्यासारखी होती. मी तर असंच म्हणे, दादा झटकारे मामासारख्या इतिहासकार्याच्या कार्यापदी जाऊन लटकारे, त्यांच्या इतिहासातून भुटकारे मगजबील पाश्यात तुमची सुटकारी, ज्याचा विश्वास थारा सकळ सुरा मान्य थोर थोरा आणि नमन मामांच्या प्रकृतीला. त्यांना स्वर्गामध्ये शांती मिळो हीच माझी इच्छा. तुम्ही सर्व आलेत, तुम्हाला सन्माननीय उत्तम शेवडे साहेब. सर घेतात व्हिडिओ सुरू आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी, या ठिकाणी प्राध्यापक मामा देशमुख सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना आदर व्यक्त करण्यासाठी आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या चळवळीमध्ये त्यांनी आपला उमदा काळ खर्ची केला, त्या बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी त्यांच्याविषयी आदर व्यक्त करू इच्छितो. मित्रांनो, ते एक 2 गोष्टी नेहमी सांगायचे. त्यांचं भाषण जर आपण ऐकलं, कारण इथे धनवटे कॉलेजचा जो बाजूचं जे सभागृह होतं तिथेही अनेकदा सभा संमेलनं झालेत. मान्यवर कांशीराम साहेबसुद्धा आलेत. मान्यवर कांशीराम साहेबांसोबत यांनी अनेक वर्ष घालवली. ह्या चळवळीला म्हणजे ज्याला बहुजन चेहरा देण्याचं काम मामा देशमुखांच्या माध्यमातून BSPला करण्यात आलं. अनेक वर्ष ते प्रदेशचे उपाध्यक्ष राहिले. त्यांचं वक्तव्य, त्यांचं लेखन
त्यांचं भाषण, त्यांनी गुंफलेले पुष्प, म्हणजे त्यांच्या व्याख्यानमालेचे अनेक पुस्तकं निघालेत. म्हणजे ओबीसीला जर जोडायचं असेल तर आम्ही सांगायचं की मामा देशमुखांची पुस्तकं आम्ही मोफत वाटायचं, कारण छोटे छोटे पुस्तकं आणि अगदी तंतोतंत, म्हणजे जी गोष्ट आम्हाला समाजाला काय सांगितली पाहिजे ते सांगण्याचं कसब त्या पुस्तकाच्या लेखणीमध्ये अगदी छोटे छोटे 2-2, 3-3 शब्दांचे त्यांचे वाक्य, त्यांचे ते फेक. आणि या ठिकाणी कारण आता मामा देशमुख आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या परिवारात 4 मामा देशमुख आहेत. इथं किती उपस्थित आहेत तर माहीत नाही, कारण त्यांच्या 5ही भावाचं नाव MM देशमुख आणि माझे मित्र, कारण त्यांच्यातला सर्वात जो लहान होता आणि 2-3 शिक्षक त्यातले, तर हा मनोहर हा माझा मित्र. आम्ही बहुजन टाइम्समध्ये एक खळबळजनक पत्रकार आम्ही त्यांना म्हणायचो. म्हणजे कुठेही काही घडलं की त्याची पहिले ते बातमी घेऊन यायचे की ऐसा हुआ आहे. आम्ही त्यांना खळबळजनक पत्रकार, नंतर मग ते सर्व्हिसला वगैरे लागले शिक्षक, मग MSc वगैरे गेले. तर हे MM देशमुख म्हणजे त्या परिवारात, आता यांचा थोडासा पिंड कदाचित वेगळा असेल, परंतु ते बोलताना मामा देशमुख नेहमी सांगायचे, एक शब्द हसता खेळता बोलायचे, पाणी तपू द्या. काय म्हणायचे? पाणी तपू द्या. लहानशी कोपरखडी पाडली, लहानशी गोष्ट सांगितली, पाणी तपू द्या म्हणायचं. आणि मग हलकेच सांगायचं, हळूवार सांगायचं की या देशात शांती जर पाहिजे असेल तर एक गोष्ट आपण केली पाहिजे. काय केली पाहिजे? कारण अशांत करणारा एक वर्ग या देशात आहे आणि म्हणून जर शांती पाहिजे असेल, कारण इतिहास आपण वाचला पाहिजे, तो अंमलातही आणला पाहिजे. नाही तर इतिहासकार फार महान होते म्हणायचं आणि आम्ही काहीच करायचं नाही, हे बरोबर नाही. मग ते म्हणायचं की या देशात शांती पाहिजे असेल तर एक सूत्र आहे, सबको छोड़ना और सेंडी को पकडना. म्हणजे हे सूत्र मामा देशमुखांचं आहे, सबको छोड़ना और सेंडी को पकडना, क्योंकि इस देश की समस्या सेंडी है. मग त्याला एरियर अँटिना म्हणायचे. एरियर अँटिना वाल्यांनी सर्व काही सत्यानाश केला आणि बहुजनांचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर एरियर अँटिना वाल्यांनी केलं असं म्हणायचे. आणि हा सत्य इतिहास, कारण मामा देशमुख हे सत्य इतिहासकार होते, त्यांनी सत्य इतिहास मांडला आणि म्हणूनच त्यावेळेच्या सवर्णांनी त्यांची प्रेत यात्रा काढली की नाही. आणि मग बहुजन समाज जो त्यांच्यापासून दुरुस्त झाला होता, समजला होता, खरा इतिहास ज्यांना कळला होता, त्यांनी त्यांची प्रेम यात्रा काढली त्यावेळेस. आणि म्हणून मित्रांनो, जर त्यांचा खरा इतिहास, देशात अमन चैन पाहिजे असेल आणि शांती पाहिजे असेल तर आपण हे सूत्र आहे. कारण हे सूत्र मामांनी सांगितलं असं नव्हे, फुलेंनी ते सांगितलं. शेठजी भटजीच्या विरोधातला संघर्ष, शूद्र अतिशूद्र हे मित्र आहेत, हे सर्व सांगितलं. त्यानंतर शाहूंनी तेच सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं, मान्यवर कांशीरामजींनी 1585चा फॉर्म्युला देऊन तेच सूत्र सांगितलं, जे MM देशमुखनी शेवटचं जे सूत्र सांगितलं. आणि म्हणून मग मंडल आयोगाची, आता इथं OBC समाज मोठ्या संख्येनं आहे. OBCचं सूत्र आता म्हणजे हा मागणारा, हा देणारा समाज पाहिजे, पण मागणारा समाज आहे. जेव्हा की 52% यांची संख्या आहे. OBCचं मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि कांशीरामजींनी देशभर आंदोलन केले. इथं आमचे चौधरी साहेब आहेत उपस्थित. मी धनवटे कॉलेजचा विद्यार्थी पण होतो, कारण 1 वर्षानं आमचे तायवाडे साहेब सिनियर आहेत. मी 77ला आलो, हे 76ला आले तिथे. आणि आम्ही कधी नोकरी केली नाही, परंतु या सामाजिक चळवळीत जे वाहून घेतलं ते आम्हाला सूत्र समजलं. मंडल आयोगाचं आंदोलन असो, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मांडणाऱ्या मंडळींनी हे आंदोलन राबवले, चालवले. आता ओबीसीची गिनती करा म्हणून जनावरांची गिनती होते, पण ओबीसीची गिनती होत नाही. मात्र ओबीसीचे किती खासदार आहेत? खूप खासदार आहेत. 50 लोक खासदार असले तरी इम्पिचमेंट येते, अविश्वास ठराव पाडून आपल्याला सरकार पाडता येते, सुप्रीम कोर्टाला हलवता येते, निवडणूक आयोगाला हलवता येते. एवढी ताकद असताना, शेकडो खासदार आमचे ओबीसीचे असताना आमची गिनती होत नाही. म्हणजे मोजणी अजूनही झाली नाही ना. आता ते त्यांनी वाटलं चालढकल केली इथल्या प्रस्थापितांनी, पुढे ढकललं, पण मोजणी केलेली नाही.
आणि आता नागपूर कॉर्पोरेशनचं तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्रातल्या सर्व कॉर्पोरेशन का थांबल्यात, तर ओबीसीचं सेन्सस रिपोर्ट नाही. ओबीसीचा सेन्सस रिपोर्टच्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न करावा आणि आपण बहुजन समाजाने या दृष्टिकोनातून विचार जर केला तर खऱ्या अर्थानं मग ते मंडलचं बंडल कमंडल करणारी लोक यांना आपण दोस्त आणि दुश्मन आपण समजून घेतलं पाहिजे. आजच्या या प्रसंगी सबको छोडना सेंडी को पकडना हे जे मामा देशमुखांचं सूत्र होतं, एरियर एंटीनावाल्यापासून आपण सावधान राहावं. या निमित्तानं आपण यांच्यापासून एवढा धडा घ्यावा आणि हीच खरी आदरांजली ठरेल असं मला वाटते. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्मृतिश्रेष्ठ मामा देशमुख साहेब यांना आदरांजली. राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा महासचिव आणि राष्ट्रीय ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष या नात्याने मी आमचे व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहे. आदरणीय पाशा साहेबांनी, उत्तमजींनी, आमच्या ठाकरे साहेबांनी आणि आधीच्या वक्त्यांनी मामांवर बराचसा प्रकाश टाकला. अनायसे त्या दिवशी काही कामानिमित्त जावेद पाशा सर आणि मी बबनरावांकडे जेव्हा बसलो होतो तर बबनरावांनी एक खंत व्यक्त केली आणि मला असं वाटतं की त्यांची ती खंत रास्त आहे. ज्या दिवशी मामा देशमुख साहेबांना आम्ही शेवटचा निरोप द्यायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आदरणीय नागेश चौधरीजी आज विचारमंचावर उपस्थित आहेत. त्यांच्याशी त्यांचा संवाद जेव्हा सुरू होता की इतिहासच थांबलेला आहे. मामा देशमुख हे केवळ इतिहासाचे प्राध्यापक समीक्षक नव्हते तर ते स्वतः एक इतिहास होते, ज्याची साक्ष उत्तमजींनी सांगितली की त्या माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये आपली प्रेतयात्रा बघावं लागली. संत कबीर म्हणतात, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. या माणसाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित आहे. आणि मग त्या दिवशी अनायसे बबनराव बोललेत की पिसे सर, जावेद पाशा सर, आपण आता बबनराव जवळपास 70च्या दरम्यान आलं तर आम्ही 65च्या दरम्यान आलो. नागेश भाऊ ही त्यापेक्षा सिनियर आहेत. ही पिढी गेल्यानंतर हा बहुजनांचा वारसा पुढे कसे जाणार, महत्वाचा प्रश्न हा आहे. मान्यवर कांशीराम साहेबांच्या तालिमीमध्ये तयार झालेले व्यक्तिमत्व, फुले शाहू आंबेडकर, शिवरायांचे विचार ज्यांनी प्रत्यक्ष जगलेत. आज सकाळी मला आमचा विकी बेलखोड आहेत, कदाचित उपस्थित असेल, त्यांनी फोन केला की सर, मामा देशमुखांना आम्ही ऐकलं किंवा कधी बघितलं, परंतु त्यांच्यामधला जो झंझावात आहे ते प्रत्यक्ष आम्हाला पाहता आला नाही. आम्हाला असं वाटतं की असं काहीतरी व्हावं. आता प्रश्न असा आहे की मामा गेल्यानंतर त्यांनी जो इतिहास, खरा इतिहास सांगितलात, आपल्याला पटवून दिलात आणि ज्याचं प्रत्यक्ष उदाहरण आमच्या आधीच्या एका वक्त्यांनी सांगितलं की आमच्या रक्षक साहेबांनी की सध्याचा जो प्रश्न सुरू आहे, एक पिक्चर येतो काय आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि भारत देश होरपळून निघतो काय. अर्थात त्या पिक्चरच्याही माध्यमातून जे सांगण्यात आलं ते काही चुकीचं आहे असं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करणारी जी मंडळी तयार झाली आहेत कोठे साहेब, याला शह देणं हेच खऱ्या अर्थाने मामांना टायटल असलेलं पुस्तक मामांनी लिहिणं हे केवढी मोठी क्रांती आहे. याचा अर्थ त्यांनी जे काही सांगितलं ते काही चुकीचं सांगितलं असं, जे काही त्या व्यक्तिमत्वामधलं चांगलं होतं ते घ्यावं, हाच इतिहास सांगतोय. आता 400 वर्षाआधी काय झालं हेच जर आम्ही आता उकरून काढायला लागलं तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. आणि म्हणून खरा इतिहास, खरी बहुजन चळवळ, आणि उत्तमजींनी सांगितलं की बहुजन चळवळीला खरा आयाम देणारा जर कोणी कांशीराम साहेबांच्या तालिमीतला पठ्ठा असेल तर ते मामा देशमुख होते, ज्यांनी पहिल्यांदा गंगाधरराव फडणवीसांच्या अगेन्स्ट पदवीधर मतदारसंघाची बीएसपी तर्फे निवडणूक लढवली आणि मग लोकसभाही लढवली. त्या तालिमीतनं आम्ही तयार झालेली माणसं आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जो काही विचार मंच आहेत आणि हा जो सभागृह आहेत आणि ही जी वास्तू आहे ही मामांच्या विचारांची वास्तू आहे. जसं आमच्या
संचालन करणाऱ्या प्राध्यापक मंडळींनी सांगितलं की ही एक विचारांची वास्तू आहे. कमीत कमी या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी मामांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा स्मृतिदिनाच्या निमित्ताने जे काही अशी विचारांची परंपरा आहे ती आपल्याला कशी चालू करता येईल, एखादं चांगलं ट्रस्ट निर्माण करणं विद्यापीठामध्ये म्हणा किंवा या वास्तूमध्ये म्हणा, आणि पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर या बहुजनांच्या चळवळीला आपण जिवंत ठेवलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने मामांना श्रद्धांजली राहू शकतं. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. सगळा बहुजन समाज आणि आमचे प्राध्यापक जावेद पाशा सर, रक्षक साहेब उत्तमजी, आम्ही सगळी मंडळी ही मामांच्या विचारांनी तयार झालेली आहोत. आमचे साहंदे सर असतील, चांदेकर सर असतील, या सगळ्यांनी आपण बसून काहीतरी आपल्याला चांगलं करता येऊ शकतं ते आपण करावं, जेणेकरून नवीन पिढी तयार झाली पाहिजे असं मला वाटतं. थांबतोय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सन्माननीय प्रदीपजी शेट्टी. आदरणीय सर्व उपस्थित बंधू भगिनी, प्राध्यापक मामा देशमुख जसं सुरुवातीला सांगितलं की चालतं बोलतं विद्यापीठ होतं, निश्चितच ते चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्याचं व्याख्यानं आणि त्यांच्या शिबिरं आणि त्यांची पुस्तकं वाचण्याची संधी आम्हाला लाभली. खरं म्हणजे प्राध्यापक मामा देशमुख सर या काळात कुणीही सत्य जे मार्गदर्शन सातत्याने करत होते. मी एका बुलढाणा जिल्ह्यातून शेगाव तालुक्यातून गावातल्या खेड्या माणसाचे मुलांचे जे विचार होते ते घेऊन या नागपुरामध्ये आलो. परंतु आम्हाला सातत्यानं मराठा सेवा संघाचा सहभाग मिळाला आणि पुरुषोत्तम खेडकर साहेब 25-30 वर्षापूर्वी आमच्या डोक्यातून जे कचरा काढत होते त्यासोबतच मामा देशमुख सरांचे जे आम्ही विचार ऐकत होतो, तेव्हा माझा व्यवसाय आहे फ्रीज एअर कंडिशनर दुरुस्तीचा. मला जेव्हा मामा देशमुख फोन करायचे मी त्याच्या घरी फ्रीज दुरुस्ती करायला जात होतो, तेव्हा इकडे मी फ्रीज दुरुस्त करतो आणि तिकडे मामा देशमुख चहा पिता पिता माझ्याशी बोलायचे. मला म्हणे, आखरे तू खेळातून आला? म्हणलं हो. तो खूप छान काम करतो. म्हणलं हो सर, तुमचे विचार मी हे केले. त्यांनी मला एकच सांगितलं की बघा, जीवनामध्ये समाज सुधारायचं काम करायचं असेल, स्वतः सुधारायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यावा लागतात आणि तुम्ही खेड्यातून आले, खूप चांगलं काम करता, मेहनत करता. मला सातत्यानं ते मार्गदर्शन करायचे आणि म्हणून जो माणूस मॅक्झिमम सोडण्याचा प्रयत्न करतो तो प्रथम सुधारतो आणि त्याच्यामध्ये ताकद समाज सुधारायची येते. मग आम्ही काय सोडलं तर जे काही धार्मिकता खेड्याची जे डोक्यात बसली होती ती आम्ही सोडली. देवदेव करणं सोडलं. या नागपुरामध्ये जेवढे रेशीमबागवर आतापर्यंत महाराज झाले एकाचे आम्ही त्या मार्गदर्शनाला गेलो नाही, एकाच्या पाया पडलो नाही, कोणा महाराजाला घरी आणत नाही. असे विचार परिवर्तनवादी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जेव्हा मिळत गेले आणि मामा देशमुखांचा मला जो सहवास आला कोतवाल नगर राहत असताना, निश्चितच त्यातून माझी प्रगती झाली. मला त्या साहित्य वाचनातून काही ताकद आली आणि ती ताकद मी समाजासाठी नेहमी सातत्यानं मार्गदर्शनाच्या माध्यमातून देत असतो. खरं म्हटलं म्हणजे आता या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं की आजकालची तरुण पिढी वाचनापासून फार दूर आहेत, त्यांनी वाचन केलं पाहिजे. खरं म्हटलं म्हणजे विचार हेच माणसाची खरी संपत्ती आहे आणि ती जर आपण घेतली तर मला असं वाटते मामा देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल. खरं म्हटलं म्हणजे ते माझे मार्गदर्शक होते, मला खूप मार्गदर्शन करायचे. पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्यावेळेस मराठा सेवा संघाच्या मध्ये विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत, त्याच्यानंतर विविध चर्चासत्र होत, त्याच्यात मी माझं हातातलं काम सोडून मी त्या ठिकाणी जात होतो. मला ती सवय आहे विचार घेण्याची आणि विचार देण्याची. या माध्यमातून मी सुधारलो, माझी प्रगती झाली नागपुरामध्ये आणि ते त्यांच्याकडनं जे घेतलं ते मित्रांना देत राहतो. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जे माझ्या डोक्यामध्ये कचरा होता तो सगळा सोडला आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्यापेक्षा मी माझ्या हातातलं काम करतो. कर्म हीच आपली पूजा आहे. हीच जर आपण आता जर समजा नवीन पिढीने ठरवलं तर बाबा आपलं कर्म चांगलं कर, 2 पैसे कमाव, आपला परिवार आणि नंतर आपला समाज, हे जर समजा आजच्या तरुण पिढीनं त्यांच्या वाचनातून घेतलं तर मला असं वाटते हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मी समजतो. मी भारतीय सेवा मंडळ, जनमंच, त्यानंतर मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था
या सर्वांच्या वतीनं, कार्यकर्त्या वतीनं, पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर अमरावती विभागातून आलेले मराठा सेवा संघाचे सन्माननीय अरविंद गावंडे साहेब. दिवंगत मामा देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थित सर्व मामा देशमुखांवर प्रेम करणारे सर्व परिचित लोक, या सभेचे अध्यक्ष मामा देशमुखांचे कुटुंबीय, एवढ्यात सगळ्यांची काही भेट झाली नाही, परंतु सगळ्यांच्या तब्येतीबद्दल ऐकलं होतं आणि अचानक त्या दिवशी सिंदखेड राजाला असताना निरोप मिळाला की सर गेले. सरांसोबत गेल्या 25-26 वर्षापासूनचा संबंध आहे. फुले शाहू आंबेडकर यांना तर काही आम्ही पाहिलं नाही, परंतु त्यांचे विचार आमच्या या मेंदूत त्यांनी त्यांच्या ज्या पुस्तकाच्या माध्यमातून घातले आणि जे पुस्तकं अत्यंत त्यांनी कमी किमतीत सामान्य भोजनापर्यंत पोचले पाहिजे आणि त्यांनी वाचू शकला पाहिजे किंवा तो विकत घेऊ शकला पाहिजे, या विचाराने त्यांनी ते पुस्तकं लिहिले आणि लोकांपर्यंत पोहोचवले. मराठा सेवा संघाचं चिंतन शिबिर होतं अमरावतीला आणि सरांना आम्ही बोलवायसाठी इथे आलो होतो. मामा देशमुख सर, नागेश चौधरी, यादवराव वळसकर, प्रभाकर पावडे ही सगळी मंडळी तिथे त्यावेळेस आलेली होती. आणि जेव्हा जेव्हा नंतर मराठा सेवा संघाच्या कुठल्याही बैठकीमध्ये, मग ते अधिवेशन असो कुठलं हे असो, त्यांच्या सोबत सरांचं असं ऐकत राहावं असं वाटे 5-5, 6-6 तास. कधी कधी तर आम्ही, मला असं आठवतं एकदा मुंबईची बैठक होती आणि रात्री 3-3:30 वाजेपर्यंत सर आणि आम्ही ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी बांद्र्याला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही निघालो. मी, खेडेकर साहेब, मामा सर होते आणि किशोर आंधळे होता. त्या दिवशी खूप पूर आला. सरांनी सरांच्या डायरीमध्ये सगळ्या नोंदी करून ठेवल्या आहेत, त्यानंतर मला दाखवायचे कधी कधी. आणि त्या पुरामध्ये सगळ्या ट्रॅफिक पूर्ण बंद पडलेला, त्या बांद्र्याच्या तिथे सगळं पाणी साचलेलं, जवळपास छातीपर्यंत पाणी होतं. सर आम्ही वाट पाहिली. शेवटी रात्री 2 वाजता आम्ही त्या बसच्या खाली उतरलो आणि निघालो. सगळ्यात समोर खेडेकर साहेब होते, मागं मामा होते, तिसऱ्यांदा मी होतो आणि चौथ्यांदा किशोर आंधळे होता. समोर कुठं गड्डा आहे का माहीत नाही, पण डोक्यावर, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याही वयात सर तर माझ्यापेक्षा जवळपास 20-25 वर्षांनी मोठे होते. सरांच्या डोक्यावर पुस्तकं, साहेबांच्या जवळ मराठा मार्ग, माझ्याजवळ कॅलेंडरचे गठ्ठे, आणि अशाच्यात आम्ही समोर चालत होतो. सरांनी तर खूप चांगलं लिहून ठेवलं आहे. सरांच्या जवळ इतक्या नोंदी आहे की सरांची ती डायरी, म्हणजे सरांच्या भाषणाच्या वेळेस ती डायरी सरांच्या हातात राहायची डाव्या जातात. आणि मग विचारायचे पाणी तापलं का, मग त्यांनी सांगितलं. त्यांचे काही गोष्टी, पाणी तापलं का, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकते सपाट. महिलांना, मुलींना सांगायचे एक वेळ पडली तर नवरा सोडला तरी चालेल, पण नोकरी सोडायची नाही. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचा वेळ, त्यांचं जे काही खर्च केलेला आहे, आणि हे पुन्हा होणे नाही, मामा देशमुख पुन्हा होणे नाही, परंतु मामा देशमुखांनी पेरलेले विचार हे तुमच्या आमच्या डोक्यात असे ठासून भरलेले आहेत. म्हणूनच आपल्याला एवढे मोठे सगळे लोक त्या शोकसभेला दिसत आहेत. एक प्रसंग सांगतो. मी अमरावतीवरून यवतमाळला अपडाऊन करत होतो. सरांचं मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक मी वाचायचो आणि त्याच्यावर अंडरलाईन करत होतो. अंडरलाईन करता करता असं एकही पान नाही राहिलं तर त्याच्यावर अंडरलाईन करायचं शिल्लक राहिलं म्हणून. आणि ते अचानक एक दिवस मी बसमध्ये पुस्तक विसरलो आणि मी माझ्या ऑफिसमध्ये निघून आलो. 3-4 तासांनी तो कंडक्टर माझ्याकडे पुस्तक घेऊन आला. सर तुमचं पुस्तक राहिलं होतं. पण तुम्हाला कसं माहिती माझं आहे म्हणून? नाही, मी तुम्हाला रोज पाहतो म्हणे पुस्तक वाचताना. पण म्हटलं तुला कसं माहिती? मी ऑफिसचा आहे म्हणून. इथे
नाही म्हणजे मी विचारलं म्हणे तुमच्या बाजूला जे किंवा हे आता ते नेहमी रोज रोज पुस्तक वाचत असतात ते बसले ते त्यांनी सांगितलं म्हणजे त्या पीएचडी ऑफिसला आहे. सर म्हणे एक विनंती आहे, मी धन्यवाद वगैरे दिले की तुमचं वाचन झाल्यावर सर पुस्तक मला द्या. आणि आपण जे म्हणतो की मामा देशमुख गेले, मामा देशमुखांचं आज त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे तो जो कंत्राटदार व्यक्ती आहे, मी त्याच्या घरी नेऊन दिलं नंतर ते पुस्तक आणि इतक्या स्वस्त पैशामध्ये इतक्या साध्या कागदावर 15 ते 20 रुपयात आज ते एवढं मोठं पुस्तक होतं मध्ययुगीन भारताचा इतिहास. आता इतर प्रकाशनाचं असतं तर कमीत कमी 1200-1500 रुपयाला आणलं असतं, जे सध्या अक्षरशः त्यांनी फार अल्प किमतीत आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिला आहे. या बाबी अत्यंत कठीण आहेत, विश्वास बसत नाही. कारण सरांसोबत जेव्हा कधी आम्ही कुठल्या भाषणामध्ये किंवा कुठल्या अधिवेशनामध्ये जायचो तर पहिल्या दिवशी गेल्यानंतर मग रात्री आमचा मुक्काम असायचा आणि सरच्या भोवताल सगळे आम्ही आपले 5-7 जण. सरला एकदा सुरुवात झाली की मग ते किती तास जातो ते करतो. त्यांनी जी आपल्या बहुजन समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये जी जागरूकता निर्माण केलेली आहे ती जागरूकता नक्कीच नेहमी चिरकाळ टिकणारी आहे. मराठा सेवा संघ असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि आमच्या मराठा सेवा संघाच्या काही 32 कक्ष असतील, असा एकही व्यक्ती नाही की त्यांनी मामाचं पुस्तक वाचलं नाही. मामाचं पुस्तक हे प्रत्येकाने वाचलं आहे, प्रत्येकाच्या घरी तुम्हाला मामाचं पुस्तक दिसणार आहे. आणि मामाच्या पुस्तकाबद्दल कुणीतरी एखाद्या 4 लोकांना, जसं एखाद्या व्यक्तीकडे आम्ही गेलो आणि त्याला सांगायचा प्रयत्न केला की बहुजन समाजाला असं नुकसान होते आहे, बहुजन समाजाला अशी आवश्यकता आहे आणि तो जास्त जर आपल्यासोबत भांडायला लागला, तणायला लागला तर आम्ही त्याचं एक मामाचं पुस्तक देत होतो. किंवा जर खरोखर इमानदारीने तुला जर चर्चा करायची असेल तर मामाचं एक पुस्तक वाच आणि पुढच्या आठवड्यात मग भेटू. त्याचे रिझल्ट अत्यंत चांगले झालेले आहेत, ते लोक आपल्याकडे आपोआप करत झालेले आहेत. आणि ही मामा देशमुखांच्या पुस्तकाची लिहिण्याची ही ताकद होती. सर मोठी व्यक्ती हे लोक जातात पण एक वेगळा दिवा लावून जातात. ॲलनचा दिवा नावाची एक कथा आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती असेल. एक ॲलन नावाचा व्यक्ती त्या रस्त्यावर रोज दिवा लावायचा आणि एक बातमी सांगायचा. रोज एक दिवा लावायचा, तो तिथल्या त्या एमएससीबी वगैरे असेल आणि तो बातमी सांगायचा. लोकांना त्याची हे झाली होती, एक सवय झाली होती की बा ॲलन येणार, दिवा लावणार आणि एक बातमी सांगणार. असं तो लोकांना जी सवय झाली तर लोक संध्याकाळी उभे राहायचे त्याची वाट पाहत की आता ॲलन येणार आहे, काही बातमी सांगणार आहे. आणि अशा याच्यामध्ये एक दिवस ॲलन आला. ॲलनने सांगितलं की मी इतके दिवस झाले मी आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतोय, आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे जसं सर म्हणतात पाणी तापलं का, असं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे इतके दिवसापासून. तर मी आता आपल्याला एक गोष्ट अशी सांगणार आहे की ही जी काही राजकारणी मंडळी आहे तर त्याची गोष्ट होती. ही जी काही राजकारणी मंडळी आहे किंवा ही जी काही अधिकारी मंडळी आहे यांनी आपल्याला कशा कशा तऱ्हेनं किती फसवलेलं आहे, तसं बहुजन समाजाला फसवलेलं आहे. आणि यांना आपण काय केलं पाहिजे आणि आपलं यांनी किती प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि त्यांची तो नावं जाहीर करतो. ते नावं जाहीर केल्याबरोबर लोकांना असं वाटतं की आता हे काही खरं नाही आणि यांनी नाव जाहीर केलेलं आहे. नेहमीप्रमाणे दुसरा दिवस उजाळतो, संध्याकाळ होते आणि संध्याकाळी ॲलन येत नाही. सगळेजण वाट पाहत असतात की ॲलन येणार, बातमी सांगणार, परंतु ॲलन येत नाही. आणि अशा वेळेस तुमच्या माझ्यासारखा एक व्यक्ती ज्याला मामांच्या विचाराने आपण तयार झालेला आहे असा एक व्यक्ती समोर येतो आणि सांगतो की मी तुम्हाला अत्यंत महत्वाची बातमी सांगणार आहे. मी आता हा दिवा लावणार आहे, आजपासून मी दिवे लावण्याचं काम मी करणार आहे, बातमी सांगण्याचं काम मी करणार आहे. परंतु त्यापूर्वी एक महत्वाची बातमी सांगतो की ज्या लोकांची नावं काल ॲलननं घेतली होती त्यांनी त्याचा खून केलेला आहे. हेच काम सरांनी केलेलं आहे. सरांनी आपले दिवे पेटवलेले आहेत. आपल्याला इतरांचे दिवे पेटवायचे आहेत तरच सरांना श्रद्धांजली ठरेल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर BRSPचे सन्माननीय रमेश पाटील थोडं शॉर्टमध्ये घ्या.
प्राध्यापक मामा देशमुख श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष सन्माननीय खेडेकर साहेब, उपस्थित बंधू भगिनींनो, प्राध्यापक मामा देशमुख साहेब बहुजन समाज पार्टीमध्ये असताना मला वाटते 88-89ची गोष्ट असेल, ते लोकसभा निवडणूक लढले. त्या निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक लढले आणि त्यांच्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख मी होतो. म्हणजे तेव्हा ही जागा रिझर्व नव्हती, ओपन होती आणि बेला, उमरेड, हिंगणा हा संपूर्ण भाग जो ग्रामीण भाग आहे असा पसरलेला होता. आणि त्या काळात कार्यकर्त्यांची संख्या कमी होती, परंतु मामा देशमुखांचं मार्गदर्शन आम्हाला लाभायचं आणि खेडोपाडी फिरून कांशीरामजीने आम्हाला जो एक मार्ग दाखवला होता की अत्यंत कमी पैशामध्ये आपल्याला निवडणूक लढायची आहे, साधनं नाही आहे. आणि मग आम्ही दिवसा ढोलची घेऊन त्या ठिकाणी पेंटिंग करायची, संध्याकाळी सभा लावायच्या आणि मामा देशमुख ते आमचं सगळं तो कारभार पाहायचे. ते म्हणाले की तुमच्यासारखे, म्हणजे माझ्यासारखे नव्हे, तुमच्यासारखे कार्यकर्ते DSPला लाभल्यामुळे कांशीरामजीचा हा विचार प्रवाह पुढे जात आहे. ते पुढे पदवीधर मतदारसंघाही लढले नागपूरचा. आणि मला वाटतं 86-87ची गोष्ट असेल, सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा होता आणि महिलांची उपस्थिती संख्या त्या ठिकाणी मोठी असायला हवी, हे प्राध्यापक मामा देशमुखांचं म्हणणं होतं. आणि मग ते कुठे घ्यायचं जागा सापडत नव्हती, तेव्हा त्यांच्याच घरी कोतवाल नगरला सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम घेतला. देशमुखताई अध्यक्ष होत्या आणि माझी मिसेस नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं 85ला. आणि 86चा तो कार्यक्रम, ते देशमुख साहेब माझ्या मिसेसला म्हणाले, उषा तू बोल. म्हणजे काहीतरी त्यांनी पाहिलं असेल, पुढे बोलताना बघितलं असेल, ते म्हणाले की उषा तू बोल. आणि तेव्हापासून माझी मिसेस सार्वजनिक सभांमधून ते बोलायला लागली, वक्ता म्हणून पुढे आली. आत्ता त्यांचा थत्ता काढायला होता. आत्ता मागच्या वेळेस आम्ही देशपांडे हॉलमध्ये संविधान सभांची मालिका लावली माने साहेबांनी आणि ती पहिली संविधान सभा देशपांडे हॉलमध्ये घेतली. माने सर म्हणाले की प्राध्यापक मामांना बोलवा. सर मी म्हणालो त्यांचं फक्त वय आहे, त्यांना चालता येत नाही. ते म्हणाले तुम्ही फक्त त्यांना सांगा. आणि मग मी सरांना फोन केला, मला देशमुख साहेब, प्राध्यापक डॉक्टर माने सरांनी तुम्हाला या संविधान सभेत बोलायला सांगितलं, संविधान परिषदेमध्ये बोलावलेलं आहे. ते म्हणाले मी येतो. आणि मग आम्ही एका कार्यकर्त्याला जबाबदारी सोपवली. त्यांना म्हटलं तुमच्या घराजवळ राहतात, तुम्ही घेऊन या. आणि ते जेव्हा तिथे देशपांडे हॉलमध्ये आले तेव्हा आमचे जळते सर इथे आहेत. जळते आणि अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी धावले, त्यांना चालता येत नव्हतं. डोळ्यातून अश्रू यायला लागले. म्हणजे कांशीरामजीने असे वक्ते तयार, असे नेते तयार केले होते की त्यांना चालता येत नव्हतं. 4-5 लोकांनी पकडून त्यांना डायसवरती आणलं. शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले. आणि ते म्हणाले की रमेश तू आज ठीक आहे, कांशीरामजींच्या निर्माणानंतर जे काही बहुजन समाज पार्टीमध्ये चित्र निर्माण झालं, परंतु मला असं वाटतं की डॉक्टर सुरेश माने खऱ्या अर्थानं कांशीरामजी चळवळ पुढे नेत आहेत आणि तू त्या चळवळीमध्ये काम करतो हे पाहून मला बरं वाटलं. आणि हे त्यांना आम्हालाही बरं वाटलं की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्राध्यापक मामा देशमुख साहेब, आत्ता जेव्हा 17 तारखेला माने साहेब नागपुरात आले, ते म्हणाले की आपण मामांना भेटून येऊया एकदा. 24 तारखेला ते येणार आहेत. 24 तारखेला सरांच्याकडे जायचं होतं, परंतु परवा जळते सरांनी निरोप पाठवला की प्राध्यापक मामा देशमुख साहेब गेले. फार वाईट वाटलं. फ्युनरलला त्याशी गेलो. देशमुख आपल्या माने साहेबांना निरोप पाठवला. ते म्हणाले की ठीक आहे, 24ला आपण जाणार होतो, पण 24ला आपण श्रद्धांजली सभा घेऊया. या ठिकाणी आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक बोलले सगळे. आम्ही धनवटे कॉलेजचे विद्यार्थी, आमचे बबनराव, आमचे 1 वर्ष सिनियर. आणि या धनवटे कॉलेजमध्ये सुरुवातीचा असा उल्लेख झाला की हे चळवळीचं केंद्र आहे. अनेक चळवळी आम्ही पाहिल्या, त्या चळवळीमध्ये सहभागी झालो. आणि प्राध्यापक मामा देशमुखाचा जो इतिहास आहे, आता जे सांगितलं की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर भुईसपाट, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगून ते बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम करायचं आहे. हेच काम आमच्या भावी पिढीने करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा प्राध्यापक मामांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. नातू विवेक कडू.
सर्वांना नमस्कार. मामा सगळ्यांचे मामा आहेत. आमचे ते खऱ्या अर्थाने मामा आहेत. माझ्या आईचे मामा म्हणजे त्यांचा भाचा आणि मी त्याचा भाचा, तर या अर्थाने ते आमचे मामा आहेत. इथे यायच्या आधी विचार केला होता की बरंच काही बोलायचं आहे, पण वेळेची कमतरता आहे, लक्षात घेऊन जरा थोडक्यात आटपतो. पण विस्तृत लेख सर मी मराठा मार्गाच्या तुम्ही जे छापणार आहे त्यात देईल. तर आज मी जे बोलणार आहे त्यावर मी कम्प्युटर शिकले, इंटरनेट मी स्वतः त्यांना लॅपटॉप घेऊन दिला, म्हणजे त्यांना मदत पाहिजे होतं कुठला घ्यायचा, काय घ्यायचं, इंटरनेट कसं चालवायचं, नवीन माध्यमं आहेत ती कशी शिकायची, माहिती सर्च करायची आहे, तर ते स्वतः चालवायचे. म्हणजे ते शिकवताना मला वाटायचं की या वयात आपण राहू तर आपण त्या काळच्या गोष्टी शिकू का. तर त्यांच्याकडून खूप खूप काही शिकायला मिळालं. नंतर 78 बहुतेक 77-78 झाले असतील तर मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल घेतला, तो शिकायचा. आत्ताच काही महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं की मोबाईल जुना झालाय, नवीन घ्यायचा आहे, तर ते राहिलं. सध्या आता वायफाय लावलाय घरी. ते त्यांना म्हणजे नवीन गोष्टी ज्या येत होत्या त्या खूप आत्मसात करायची इच्छा होती. आणि ते नेहमी म्हणायचे की सच काम करा. राष्ट्रसंतांचं एक वाक्य ते सांगायचं की सच काम किया जिसने प्रभू का नाम न लिया जिसने. तर सच काम करा, त्याच्यातच सगळं आलं असं म्हणायचे. आणि त्यांची ख्याती म्हणजे मी काही वर्ष पुण्यात राहिलो आहे, तर भाषणं काय म्हणजे ते एक रॉकस्टार असतो ना म्युझिक मधला, आला की हॉल फुल, तशी भाषणं असायची. तर एक भाषण मला आठवतं, खेडेकर साहेबांची 60वी होती बालगंधर्व मध्ये, त्या कार्यक्रमाला ते आले होते. आणि माझ्या सोबतचा मी कसबा पेठेत राहायचो त्या कॉट बेसिसवर. तर एक तिथला मराठवाड्यातला एक मुलगा होता माझ्यासोबतचा, तो म्हणाला ते चालतो का मामा देशमुखांचं भाषण आहे. मी त्याला काही सांगितलं नाही माझं नातं काय म्हणून, तर चल त्याची मजा घ्यायला. तर गेलो आणि हॉल खच्च भरून होता. सरांचा सत्कार वगैरे झाला, खेडेकर सरांचा. मग त्यांचं 10 मिनिटं भाषण झालं, पण लोक इतके उत्साही होते की सर बोला बोला. तर त्यांनी आटोपता घेतलं. मी त्यांना जस्ट म्हटलं मित्राला की चल तुला भेट करून देतो. अरे नाही यार म्हणे, एवढा मोठा आपल्याला कशाला भेटणार म्हणे. अरे म्हणतो तू चालतं. तर त्याला घेऊन गेलो. मामाजी म्हटला माझा मित्र, आम्ही मामाजीच म्हणायचो त्याला, माझ्या आईचे मामा असले तरी मामाजीच म्हणायचो, आजोबा नाही. तर तो एवढा आश्चर्यचकित झाला मित्र की हा कसा ओळखतो. मग मी त्याला माझी सगळी पार्श्वभूमी सांगितली. ती एक आठवण. नंतर एक जिल्हा परिषदचा तिथे हॉल आहे पुण्यातला, तिथे आपले मुरली मामाजी, त्यांच्यासोबत मी पुस्तकं विकली आहे तिथे. तर पुस्तकं तर अशी खपायची म्हणजे विकायला वेळच लागायचं नाही. पुस्तकांचं माझा मामा ॲडव्होकेट विलास गोयल पुस्तकं घरीच राहायचे, अजूनही आहेत. त्यांनी स्वतः पुस्तक विकले आहेत. प्रकाश मामांनी मुंबईला पुस्तकं विकली आहेत. तर म्हणजे आणि मी सुद्धा त्यांच्या घरी राहून काही पुस्तकं विकली आहेत. तर ह्या सगळ्या आठवणी त्या दिवशी ज्या ते गेले, म्हणजे सकाळीच फोन आला, बिछाण्यात बराच वेळ रडलो, पण त्या आठवणी येत गेल्या. आणि काय खूप खूप आठवणी आहेत सांगण्यासारख्या, त्या विस्तृत लेखात मी लिहिली. आणि म्हणजे ते एक प्युअर परफेक्शनिस्ट होते. पुस्तकांचा गठ्ठा कसा बांधायचा, त्याची गाठ ते मला नंतर सांगायचे की बैलगाठ अशी असते, पुस्तकाची गाठ अशी बांधायची असते. मला गाठी बांधण्याचा जरा प्रॉब्लेम आहे, पण ते नेहमी सांगायची प्रत्येक काम असं परफेक्ट केलं पाहिजे. घराच्या मागे थोडासा बगीचा आहे, तर तिथे आंब्याचं झाड होतं, लोणच्याचे आंबे त्याला लागतात. जनरली लोक आंबे असे तोडतात, खाली पडतात, मग ते खराब होतात. लोणच्यांचे आंबे खराब झाले नाही पडले पाहिजेत. तर त्यांनी एक युक्ती लावली होती की ती अशी एक काळी बनवली, त्याला झोळी होती. मला चढवायचे, परत चढवताना त्रासही नाही झाला पाहिजे तर शिडी होती, तिथे बसलो तर तिथेही त्रास नाही झाला पाहिजे तर उशीही होती, ती मला उशी देऊन बसवायची. तर प्रोसेस कशी असते, एखादी प्रोसेस परफेक्ट करायची असते तर ती शिकणं त्यांच्याकडून मिळालं. आणि प्रवासाची तयारी कशी. महासंघाचे सन्माननीय शरदराव, स्मृतिशेष प्राध्यापक मामा देशमुख आणि आजच्या या
आदरांजली सभेला या विचारपीठावर स्थानापन्न झालेले सर्व जवानांनी आणि समोर उपस्थित असलेले सर्व प्रबुद्ध विचारक मित्रांनो, मामाच्या आठवणीचा हा जो या ठिकाणी आपण त्यांच्या स्मृतीचा या ठिकाणी हा एक पूर गाठून यावा आणि त्याच्यासाठी त्या कुठेतरी आपल्या संपूर्ण सगळी कारण माझं शिक्षक जर आपलं घर नाही त्या काळात उत्तम शेवडे शिकत होतो, त्याच्यामुळे 84-85 केलं शेव पण ते झालं नाही. नागपुरामध्ये आल्यानंतर या सामाजिक चळवळीमध्ये जेव्हा जोडलो तेव्हा नंतर या सर्व आमचे नागरिक भाऊ किंवा बाकी सर्वांचा परिचय या चळवळीतून व्हायला होता. मामांनी इतिहासाचं जे सत्यलेखन केलेलं आहे ते मामांनीच केलं नाही आहे, तर मामाच्या अगोदर सर्वांनी ते सत्यलेखन केलेलं आहे. परंतु आज मात्र त्या सत्यलेखनाला असत्य मानणारे या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि असत्य मानणाऱ्यांची संख्या जास्त तयार होत आहे आणि सत्य मानणारे कुठेतरी मागे पडत आहेत. हे चित्र आज आपल्याला दिसत आहे आणि मामांनी जे आपल्या लेखात आपल्या भावना आपल्या सातत्याने समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या लोकांना हक्काने जागृत करण्यासाठी त्यांनी त्या मांडल्या आहेत आणि हा वसा आणि वारसा यापुढे आपण सर्वांनी तो चालवावा यासाठी या ठिकाणी त्यांच्या समग्र विचाराचं कुठेतरी एकत्रीकरण करून तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. या आदरांजली सभेच्या निमित्ताने मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सर्व पक्षातर्फे त्यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. त्यानंतर सन्माननीय सुरेश बोराडे. दिवंगत प्राध्यापक मामा देशमुख यांना प्रथम अभिवादन करतो. एक आठवण सांगतो. 1900 मामांना बुद्धी प्रामाण्यवादी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मराठवाड्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समिती यांनी तो दिला. त्यावेळेला महाराष्ट्रातील 7 बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंतांना हा पुरस्कार दिला गेला होता. त्यामध्ये नागपुरातले 2 प्रबोधनकार होते. एक म्हणजे प्राध्यापक मामा देशमुख आणि दुसरे होते प्राध्यापक जयमिनी कडू. आम्ही काही मित्रांनी त्या काळामध्ये 1998 ची घटना आहे, मामांचा जाहीर सत्कार घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आम्ही तयारी केली. सोबत जयमिनी कडूंचाही सत्कार आम्ही केला आणि घेतला. हा सत्कार नागपुरातला पहिला जाहीर सत्कार होता आणि तो सत्कार नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये झाला. त्यावेळेला कुलगुरू डॉक्टर भालचंद्र चोपणे होते. तुम्ही आश्चर्य करा, पुरोगामी विचारवंतांचा जाहीर सत्कार नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये 1998 मध्ये होतोय. आज आपण घेऊ शकू का? आज किती विचारधारा बदलत चाललेली आणि त्या सत्काराला उत्तर देताना मामांनी जे सांगितलं ते तुम्हाला आज परत सांगतो, कारण की त्या सत्कार सोहळ्याचा मी संयोजक होतो. अनेक मान्यवर त्या सत्काराला उपस्थित होते. खास
महाराज रवींद्र कवाडे होते, त्यावेळेचे काँग्रेसचे निष्ठावंत टी.जी. देशमुख होते, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे व्यंकटेश अण्णा रणधीर होते, डॉक्टर टी.एम. करडे होते. अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला आली होती आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. मामांनी आमचे 4 शत्रू सांगितले होते. आमचे 4 शत्रू कोणते आहेत त्याची उजळणी जर आपण आज केली ती खरी आदरांजली ठरेल. कारण की आपले शत्रू जर आपल्याला ओळखता आले तर आपण पुढची लढाई लढू शकतो. ते म्हणाले होते की आमचा 4था शत्रू, जे सांगताना क्रम ते असा उलटा पाहिजे, आमचा 4था शत्रू चीन आहे, आमचा 2रा शत्रू पाकिस्तान आहे आणि आमचा पहिला शत्रू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यालाच ते रामदासी स्वयंसेवक संघ म्हणायचे. त्या जुन्या आठवणी आहेत. मी त्यांना वेळाभावी फार बोलणार नाही की त्यांना आजच्या या श्रद्धांजली कार्यक्रमात श्रद्धास्मरण वाहतो आणि आपल्या शब्दांना गाव देतो. त्यानंतर मामा सरांच्या कुटुंबियांपैकी प्राध्यापिका मयूरताई देशमुख. सर्वप्रथम भाऊसाहेबांना माझा प्रिवाद अभिवादन आणि सर्व उपस्थित. आतापर्यंत सर्वांनी आपले अनुभव सांगितले आणि सांगणारही आहे, पण मी ह्या 2 दिवसातील ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याबद्दल बोलणार आहे. प्राध्यापक मामा देशमुख, आम्ही मामा देशमुख सार्वजनिक विकास बोलायचं आणि घरी सर्वांचे ते भाऊ होते. शोषणमुक्त आणि अज्ञानमुक्त समाज करण्यासाठी अहोरात्र मामा देशमुखांनी आयुष्य वेचलेलं आहे आणि ती घरापासून सुरुवात झालेली आहे. एक शेतकरी कुटुंबातून भाऊ समोर आले आणि सर्व भावांना त्यांनी शिक्षित केलं आणि म्हणूनच हे 5ही भाऊ मोठमोठाले ऑफिसर झाले, लेक्चरर झाले, पोलीस डिपार्टमेंटमध्ये DYSP झाले, इंजिनियर आफ्रिकेला जाऊन आले, MSCB मध्ये इंजिनियर झाले. ही फक्त भाऊंची देण आहे आणि ते आमचे मायबाप आहेत आणि माझी बाय बसलेली आहे स्टेजवर आज. आणि आम्ही हे सुरुवातीपासूनच हे आमच्या मनात आहे की त्यांच्यामुळे आम्ही आज घडलेलो आहोत. फक्त एक अनुभव सांगायचा आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला भाऊंनी हा आशीर्वाद दिलेला होता, शिक्षणाचा दागिना मिळवण्यापेक्षा, शिक्षणाचा सोन्याचा दागिना मिळवण्यापेक्षा शिक्षणाचा दागिना मिळव. आणि तेव्हापासून मी माझ्या डोक्यात ते घेतलं आणि विचारांना, वाचनाला आणि लिखाणाला सुरुवात केली. आणि 17 तारखेला म्हणजे जायच्या 1 दिवस आधी त्यांनी मला हे म्हटलं की सारखे ते माझ्याकडे बघत होते पण आमची हिंमत आजही होत नव्हती की त्यांच्यासमोर आम्ही काही बोलावं. म्हणजे पुष्पा तुला एक सांगू का, मला पुष्पा आणि मयुराई म्हणायचे. म्हटलं बोला भाऊ, सांगतो तुझ्यात क्वालिटी आहे पण तू लिहत राहा, प्रिंट मीडिया सर्वात चांगले आहे, तर तू छान लिहिते, मोरू चांगला लिहितो, माझी मुलगी मोठी GM केला आहे ती चांगली लिहिते, त्यांना तू सांग मुलीला सुद्धा की लिहत राहा. आजही आम्ही पाहतो की आज 500 पुस्तकांचे प्रेसमधून पुस्तक आलेले आहेत. घरी पुस्तकं ठेवायला जागा नसते. तुम्हाला देव कुठूनही सापडणार नाही. आमच्या घरामध्ये कुठलाही निधी नाही आहे. आज सर्व सेवा शुश्रूषा आमच्या मोठ्या ताई होत्या म्हणून मी असं म्हणणार की भाऊसाहेबांची जी तब्येत आणि विचार क्षमता आजपर्यंत टिकून राहिलेली आहे. आमच्या ताईसाहेबांचं हे योगदान आहे. मुलीने तर मुलाची आणि मुलीची दोन्ही भूमिका निभावलेली आहे. विधी कुठलेच झालेले नाही आहे. आणि आपण पाहतो की कोणी तेगवी वगैरे हा प्रकार आमच्या घरात नाहीच आहे. अस्थिकलश आपल्या समोर आहे, आमच्या घरीही तो राहणार आहे.
चंगोले साहेब आणि बऱ्याच सत्यशोधक संघटना आमच्या घरी येऊन गेल्या आता ह्या 2 दिवसांमध्ये, आणि त्यांचा एक विचार आम्हालाही पटला की अस्थी ह्या पुढील काळामध्ये जशा बुद्धाच्या अस्थी सर्वीकडे स्तूप वगैरे झालेले आहेत, पुढील काळामध्ये मामा देशमुखांच्यासाठी सुद्धा सत्यशोधक समाजाच्या आपल्या विचारांच्या ज्या चळवळीचे जे लोक राहील त्यांना तर उपयोगी पडतील आणि भारतवर्षामध्ये याचे मामा देशमुखांचे स्मारक बनतील आणि त्यामुळे ह्या अस्थी आपल्याला कुठेही टाकायच्या नाही. काल आम्ही थोडं त्यांच्या शेतामध्ये आमची कन्हान नदी आहे तिथे थोडं विसर्जित केलं आणि अस्थी घरी ठेवलेलं आहे. हे पण आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहोत ह्या अस्थी कलश. तर हे मामा देशमुखांची ही जे देण आहे, अज्ञानमूलक आपल्याला जे त्यांनी विचार दिलेले आहेत, शोषणमुक्त समाज करण्याचे विचार दिलेले आहे. त्यामध्ये मला अजून परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सदाचारी औरंगजेब, माझ्या हातात ते पुस्तक घेतलं, त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले आणि आज ही काळाची गरज आहे हे म्हणून सांगितलं. तर मला असं वाटतं की आताच परवा औरंगजेबाची जी समाधी उकळून काढण्याचे जे प्रकरण झाले, आम्हाला सुरुवातीला वाटलं की हे पुस्तक अशा वेळेस कसं काय, आणि खरोखरच ही इतकी काळाची गरज झालेली आहे. तर आवश्यकता आहे अशा औरंगजेबांच्या त्या सदाचारी पुस्तकांच्या विचारांची. मुली त्याचप्रमाणे आज आम्हाला समताला बरेच पुस्तक जे वेगवेगळ्या ठिकाणून ऑर्डर्स येऊन राहिलेले होते, आम्ही 2-4 दिवस थांबवून ठेवलेलं आहे. म्हणजे रोजचे पुस्तक खरेदी करणारे अनेक लोक आहेत. तर हे विचार जे आहे भारतवर्षामध्ये, नुसतं भारतवर्षामध्येच राहिलेले नाही आहेत, तर हे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आहेत. अंजारी साहेब मला असं वाटतं इथे आलेले आहेत. नेदरलँड आणि दुबईचे ते प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेले होते. त्या दिवशी त्यांनी शोकसभेमध्ये सुद्धा आपल्या घाटावरती त्यांनी शोकसभा त्यांना प्रकट केली आणि अनेक लोकांच्या रात्रंदिवस आम्हाला फोन येत आहे. आमच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहे. मी सर्वांना धन्यवाद देते. जय जवान. मध्ये डॉक्टर आनंद डोबळे साहेब, आजच्या शोकाकुल श्रद्धांजली अध्यक्ष सर्व मान्यवर त्यांना नमस्कार करतो. अधिक वेळ न घेता डायरेक्ट मी माझी इच्छा एकच प्रसंग सांगतो. अनेक प्रसंगांपैकी ज्याच्यामुळे मला नोबेल पुरस्कार मिळाला चांगला भास होतो व त्यांच्या आठवणी माझा त्यांचा परिचय साधारण 1982च्या दरम्यान डॉक्टर सीमाताई साखरे व त्यांचे सहकारी प्राध्यापक म्हणजे सीमाताईंचे मिस्टर टी.एस. साखरे, दीपकराव साखरे त्यांच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता होतो सीमाताईंचा वयाच्या 14व्या वर्षीपासून. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर भेटीगाठीमध्ये माझा हे वाढला. माझ्या नंतर ते माझ्या शेजारी बाबा ट्रॅव्हल्स एक ट्रॅव्हल्स कंपनी आहे डवरेंची, तिथे नेहमी पुस्तकं पार्सल पाठवायला ते काढली आहे. मग माझ्या शेजारी दुकान असल्यामुळे बसायचे, चहा घ्यायचे, गोष्टी व्हायच्या. आता एक प्रसंग सांगतो. मी अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावत असावं. त्यातला एक प्रसंग म्हणजे 2006 साली मी जाणून बुजून शारदा उत्सव म्हणजे सरस्वती पूजनचा जो काळ राहतो, तर त्यावेळेस खरी विद्येची देवता कोण आहे असं मी लोकांना विचारतो. तर लोक म्हणतात किंवा परिवर्तनवादी लोक म्हणतात खरी विद्येची देवता पुण्याची आरवी कुंकू. मग आरवी कुंकू म्हणतात तुम्ही सगळ्याचा स्टेजवरून सांगता पण कृतीत काय कुठं होत नाही. मी कृती करायला सरस्वती जेव्हा स्थापन होते त्यावेळेस मी शारदेचा आपला विद्येची खरी देवता पुण्याची आठवी कुंकूचा मोठा पुतळा बनवून घेतला. तो स्थापना करताना आमचे बबनरावजी आणि ताई आल्या होत्या. पहिल्या दिवशी त्यांनी नाना राहुलकरांनी ही होते. असा तो 10 दिवस मी रोज कार्यक्रम करत होतो. सस्तेपणे एक दिवशी आले होते. मामांना एक दिवशी बोलावलं. आता मामांनी
हे जो उपक्रम आमचे पत्रकारही होते तरुण भारतचे वगैरे, तर म्हणे हा उपक्रम तू राबवतो तुझा हो, कारण की मी नुसतं व्यक्त करून नाही, कृती करावं लागेल ना, त्याची विद्येची खरेदी होत आहे, ही नाही आहे कंबोरेवाली. तेव्हा माझ्या पाठीवरची शाबासकीची हे दिली आणि मी म्हटलं हे दरवर्षी मी राबवला, तो त्यांचा शाबासकीचा खांद्यावरचा स्पर्श म्हणजे मला नोबेल पारितोषिकाचा कमी वाटत नाही. असो, मामांच्या बद्दल मी ग्रंथयात्रेला बाहेर जाऊन माझी सभा होती, येऊ शकलो नाही, मी घरी जाऊन श्रद्धांजली पत्र त्यांच्याकडे देऊन आलो. कळलं की मामांच्या सर्व गोष्टी त्यांची कुटुंबीय, तेरवी नाही, तिसरा दिवस नाही, 14वी नाही, हे मला कळलं. मला आनंद झाला. नुसतं स्टेजवरून बोलून कृतीत न उतरवणारे लोक हे काही आपल्या स्वप्रसिद्धीसाठी करत असतात, पण कृतीत उतरवणारे खरे मामा, त्यांना मी श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली व आत्मांजली अर्पण करतो. व त्यांना नुसता नमस्कार अपुरा ठरेल म्हणून साष्टांग नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, नमस्ते, सॅल्यूट वर सलाम व कुर्निसाद सुद्धा करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर मामा सरांच्या कन्या प्राध्यापिका स्वागता देशमुख. सर्वप्रथम समतेची कास धरणाऱ्या सर्व महापुरुषांना अभिवादन. त्याचप्रमाणे मंचावर व मंचासमोर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना माझे विनम्र अभिवादन. तसेच इथे एकत्रित माझ्या विस्तृत परिवारातील सर्व स्नेहीजनांना सुद्धा अभिवादन. आपल्या सर्वांच्या आदरांजलीतून बाबांच्या म्हणजेच प्राध्यापक मामा देशमुखांच्या व्यक्तिमत्वाची उंची मला खऱ्या अर्थाने कळते आहे. त्यांची मुलगी म्हणून मी सतत त्यांच्या सानिध्यात राहिले. आमच्या घरी बाबा सतत त्यांच्या मित्रपरिवारांसोबत आणि आलेल्या सर्व पाहुण्यांसोबत वैचारिक चर्चा करायची. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांचा वेगळेपणा मला जाणवायचा व कळायचा. इथे आज या प्रसंगी मी बाबांना एक कुटुंबवत्सल व्यक्ती, सज्जन वडील व समर्थपणे जबाबदारी पेलणारा व्यक्ती म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. माझे वडील हे विचार व कृती यांची सांगड घालूनच जगले. त्यांच्या आचार विचारांमध्ये नेहमीच एकवाक्यता राहिलेली आहे. कुणाला काय वाटेल यापेक्षा जे सत्य आहे ते संशोधनाअंती परखडपणे व निर्भीडपणे मांडणे व परिणामांना समर्थपणे तोड देणे हे धोरण त्यांनी सदैव जपले. बहुजनांच्या भल्यासाठी त्यांनी कळकळीने वैचारिक मार्गदर्शनही केले. बाहेर वक्ता म्हणून जे बोलले ते घरी व्यक्ती म्हणूनही त्यांनी आचरणात आणले. आम्हाला आवश्यक त्या सुखसुविधा त्यांनी सदैव पुरविल्या, पण अनावश्यक गोष्टींना कधीही थारा दिला नाही. त्यांनी अनावश्यक गोष्टींना सदैव विरोध केला. त्यामुळे आमच्यावर चैनीपेक्षा शिक्षणाचे व श्रमांचे संस्कार घडले. अभ्यास असा करावा त्यांच्या छोट्याशा पुस्तकात तर मुलांना घडविण्याचा महामार्गच दाखविला आहे. आमचे घर म्हणजे एक छोटेखाने ग्रंथालयच आहे. पुस्तके कशी ठेवावी, ती जपून कशी ठेवावी, ती प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवावी, समर्थ संदर्भ लाल शाईने अधोरेखित करणे, समासामध्ये टीप लिहिणे, त्यांची विषयानुसार रचना करणे हे सर्व कार्य आम्ही त्यांचे जवळून पाहिलेले आहे. त्यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आणि हा गुण आम्हाला नेहमी म्हणजे कधी कधी अडथळाही वाटायचा. बाबा उद्या करते ना म्हटलं की त्यांना राग यायचा. डायरी आज म्हणजे आजच भरायची रात्री झोपायच्या आधी. उद्या भरते ना म्हटलं की आता शेवटी त्यांची डायरी मीच भरायची. मी थकून आलेली असायची तरी सुद्धा ते डायरी मला भरायला लावायचे, पण मी ती भरायची. मला त्याचं महत्व कळायचं. त्यांचा एक महत्वाचा गुण तो सतत डायरी भरणे आहे. आजचे काम उद्यावर ढकलू नका असं आहे. त्यांनी आपली एक साचेबद्ध जीवनशैली बनवलेली होती. आरोग्याविषयी ते सतत जागरूक होते. खाण्यापिण्याविषयीचे नियम त्यांनी नेहमीच काटेकोरपणे पाळले आणि म्हणूनच कदाचित ते वयाच्या 89व्या वर्षापर्यंत सक्रिय राहू शकले.
शरीर थकले असले तरी त्यांचे मन व मेंदू सदैव सक्रिय राहिले. शेवटच्या क्षणी ते मला म्हणाले, मी मरत नाही. हे ऐकून मी त्यांना म्हणाले, नाही बाबा, तुम्ही नाही मरत, तुम्ही 200 वर्ष जगणार आहात. त्यावर ते माझ्याकडे हसून पाहत राहिले, कारण त्यांना समाजासाठी अजून भरपूर कार्य करायचे होते, भरपूर लिखाण करायचे होते. ते सर्व त्यांचे बरेचसे कार्य राहिलेले आहे. खरोखरच एक ज्वलंत मशालीप्रमाणे ते त्यांचे जीवन जगले. अतिशय संघर्षातून त्यांना स्वतःला घडवले व आपल्यासोबतच आपल्या भावंडांनाही शिकवून पुढे आणले. भरपूर पुस्तके वाचा, खेळा, व्यायाम करा, स्पर्धा परीक्षा द्या, असा सल्ला ते नेहमीच सर्वांना देत. आयुष्याच्या या टप्प्यावर जाणविले की ते काळाच्या कितीतरी पुढे होते. म्हणूनच कदाचित बऱ्याच लोकांना त्यावेळी ते समजले किंवा उमगले नाही. सखोल चिंतनातून व प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेला अगमोल असा वैचारिक वारसा ते आपल्या सर्वांसाठी ठेवून गेलेले आहेत. त्यांच्या एवढे मोठे होता येणे सोपे नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आम्हा कुटुंबियांची पुढील वाटचाल चालू राहील, अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना या सभेमध्ये देते. त्यांचे पुस्तक रूपात उपलब्ध असलेले वैचारिक ज्ञान सातत्याने सर्वांकरता सदैव उपलब्ध असेल याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. या दुःखद प्रसंगी सुद्धा मला भरपूर फोन आले पुस्तकांच्या ऑर्डरचे. त्यांना मी सांगितले, थोडं थांबा, पुढच्या आठवड्यात मी हे सर्व पुस्तकं नक्की पाठवते. आणि या 2 दिवसात मी 175 पुस्तकांचे वितरण यशस्वीरित्या पार पाडले आहे. ही माझी यशाची पावती मी समजते. आपण सर्व स्नेहीजनांनी व्यक्त केलेल्या आत्मीयतेबद्दल मी संपूर्ण देशमुख कुटुंबातर्फे आपले आभार मानते व बाबांचे कार्य पुढे नेण्यास आपली साथ निश्चितच मिळेल अशी अपेक्षा करून माझी आदरांजली अर्पण करते. जय भारत. यानंतर धनवटे नॅशनल कॉलेजचे माजी कार्यकारी प्राचार्य, चळवळीतले संत रविदास यांच्याही प्रेरणेतून आणि मान्य काळशीराम सोबत काम केलेले आमचे प्राध्यापक डॉक्टर पुंडलिक सीताराम चांबोले सर. प्राध्यापक मामू देशमुख सर, श्रद्धांजली समितीचे अध्यक्ष, आदरणीय डिरेक्टर साहेब, या विचारपीठावर विराजमान मान्यवर, उपस्थित बनवारी भगिनी, देशमुख सरांचा परिचय 10 सप्टेंबर 1984 ला धनवटे नॅशनल कॉलेजचे माजी प्राचार्य यावा वळसकर सरांनी करून दिला. 1984 ते 2025 हा सलग 40-41 वर्षाचा कालावधी हा सरांच्या प्रेरणादायी सहवासाचा कालावधी ठरला. त्यांच्यासोबत मी अनेक सभांना गेलो, अनेक कार्यक्रमांना गेलो आणि त्यांनी जी प्रेरणा दिली, जे मार्गदर्शन केलं, ते येणाऱ्या पिढीला कसं प्राप्त होईल याच्यावर आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. देशमुख सर हे येणाऱ्या पिढीसाठी एक प्रेरणास्तंभ आहे. विचार कसा करावा, पुस्तकं कशी लिहावी, पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार कसा करावा याचे मार्ग त्यांनी शोधले. प्रकाशक हे परिवर्तनवादी साहित्याला आपल्या डेपोमध्ये ठेवत नाही. ठेवले तर कमिशन जास्त द्यावं लागतं. माफक किमतीमध्ये पुस्तकं जर समाजाला आपण देऊ शकलो तर ते समाजापर्यंत आपण स्वतःच पोहोचवायला पाहिजे. म्हणजे व्याख्यान झालं की लोकांना वाटायचं की सरांचे पुस्तक आपल्याला मिळायला पाहिजे. मग ती गरज पूर्ण कशी होईल याचा विचार सरांनी केला आणि जिथे ते निमंत्रित पाहुणे म्हणून जायचे त्या ठिकाणी सोबत त्यांची पुस्तकांची बॅग असायची. कार्यक्रम संपला की पुस्तक उपलब्ध. आणि 1988 ला त्यांनी भारतामध्ये सुखशाही नावाचं पुस्तक तयार करून या महाराष्ट्रातल्या लोकांची विचार करण्याची दिशा बदलून दिली.
आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो वक्ते तयार झाले शिवाजी महाराजांवर बोलणारे. त्यापूर्वीचे लोक रामदास हा शिवाजीचा गुरु आहे हे कादंबऱ्यांमधून त्यांच्या मनावर जे बिंबवण्यात आलं ते इरेज करण्याचं, ते मिटवण्याचं काम ऐतिहासिक स्वरूपाचं मान्यवर देशमुख सरांनी केला. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाने सुरुशाही जर पुस्तक आपल्याकडे नसेल तर ते आवर्जून विकत घ्यावं, वाचावं, समजून घ्यावं आणि आजचा वर्तमानातला जो अत्यंत ज्वलंत विरोध परिवर्तनवादी विचाराला होतो आहे तो विरोध आपल्याला परतवून लावायचा आहे. देशमुख सरांचं 1969 मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकावर जे आक्षेप नोंदविण्यात आले होते, महाराष्ट्र सरकारने बंदी आणली होती, त्या बंदीला उठविण्यासाठी देशमुख सरांना निःशुल्क वकीलपत्र घेणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री टी.व्ही. सावंत यांनी 1969 साली मुंबई हायकोर्टामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकावरती बंदी उठवण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्या निकाल पत्राची प्रत सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. ते निकाल पत्र जे 1969 मुंबई हायकोर्टाचं आहे त्याचा अनुवाद अनेक भाषांमध्ये होण्याची गरज आहे की देशमुख सरांचं पुस्तक हे हायकोर्टातून मुक्त झालं. ते निकाल पत्र जे आहे ते अनेक भाषांमध्ये प्रकाशित होण्याची गरज आहे जेणेकरून जो मूळ इतिहास आहे तो समाजाच्या पुढे येणार आहे. सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुंबईला स्थापन केलं होतं त्या सिद्धार्थ कॉलेजच्या ग्रंथालयातून अनेक संदर्भ ग्रंथ त्या हायकोर्टातील केसमध्ये पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीची फार मोठी मदत झाली आहे. हे सरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी मला सरांनी विदेशात देखील चालण्याचा आग्रह धरला. अनेक भाषणांमध्ये आम्ही सोबत होतो. सरांचा सत्कार अनेक ठिकाणी झालेला आहे. त्यांचे सन्मानपत्र अनेक भाषांमधून अनेक पद्धतीने लेखकांनी साहित्यिकांनी लिहिलेले आहेत आणि एका ठाणे आणि कल्याण साईडच्या एका शिक्षिकेने त्यांचं जे अत्यंत अशोकाच्या लिपीमध्ये जे सन्मानपत्र लिहिलेलं आहे ते त्यांच्या निवासस्थानी प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे की सरांचा गौरव कसा व्हावा, सरांची जी विचारधारा आहे ती समाजामध्ये कशी पोहोचवावी यासाठी ते सन्मानपत्र त्यांनी एक आगळ्या वेगळ्या रूपरेषेमध्ये तयार केलं. सरांचं जे कार्य आहे ते अनेक पिढ्यांपर्यंत कसं पोहोचेल. मी 20 मार्च 2025 सरांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत सखोल चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी मी समजावून सांगितल्या. त्यांना त्या पटल्या की भारतामध्ये दोनच विचार आहेत, एक मनुवादी विचार आणि दुसरे मानवतावादी विचार. मानवतावादी विचाराचे जनक प्रवर्तक हे तथागत गौतम बुद्ध आहे. तथागत गौतम बुद्धाच्या अस्थी त्या विसर्जित करण्यात आल्या नाही, उलट त्या संरक्षित करण्यात आल्या, त्याच्यावर स्तूप तयार करण्यात आले आणि त्या स्तूपांचं उत्खनन करून त्या लिमिटेड ठिकाणी न राहता सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्या अस्थी भारतभर त्या पोहोचविण्यात आल्या आणि त्याच्यावर स्मारक बनवण्यात आले, स्तूपांची निर्मिती करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश आहे पण भाऊसाहेब पंजाबराव देशपांडे अस्थिकलश दिसणार नाही आपल्याला. महात्मा ज्योतिराव फुलेंचं अस्थिकलश दिसणार नाही. का नाही दिसत? शिवाजी महाराजांचं अस्थिकलश का दिसत नाही? कारण की तेव्हा ज्यांचं नियंत्रण होतं त्या सगळ्या गोष्टींवर त्यामुळे त्या अस्थिकलशांचं संरक्षण करता आलं नाही. आणि म्हणून मी विनंती केली देशमुख परिवाराला की देशमुख सर हे ऐतिहासिक महापुरुष आहेत. येणाऱ्या काळासाठी ते मार्गदीप आहे समाजाचे, सगळ्या समाजाचे आहे. त्यांनी मानवतावादासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. जिंगरी बांधण्यासारखे ते फिरत होते. 20 मार्चच्या दिवशी मला समुद्राचा सकाळी 7 वाजता फोन आला की सर तुम्हाला कळलं का? कारण की देशमुख सरांचा सकाळी 7 वाजता फोन कदापि आला नाही मला, कारण की सरांच्याच फोनवरून समजा बोलली. मला नवल वाटलं की सरांनी इतक्या सकाळी 7 वाजता फोन का केला आणि त्या 15 दिवसात मी सरांकडे जाऊ शकलो नाही. कारण की मी त्यांच्यासोबत वकिली करतो हायकोर्टात. ते ऍडव्होकेट अमृतकर सर हे मला माहिती द्यायचे कारण की ते त्यांचे शेजारीच आहेत. त्यांना मी विचारलं होतं की सरांची प्रकृती कशी आहे. ते म्हणाले की तब्येत चांगली आहे
फक्त चालण्याचा त्यांना त्रास होतो आहे. ते बंगलीवर बसून माझ्यासोबत बोलले आणि त्यानंतर मला त्यांच्या प्रकृतीची जी काही पुढे अवस्था झाली ती मला कळली नसल्यामुळे मला शेवटच्या त्या प्रसंगी मला त्यांना भेटता आला नाही. ते अनेक गोष्टी माझ्याशी बोलायचे आणि शेवटची अत्यंत महत्वाची गोष्ट ते म्हणाले की मला खूप लिहायचं आहे. माझा शेवटचा प्रोजेक्ट हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. मी सगळी सामग्री गोळा केलेली आहे, पुरावे गोळा केलेले आहे, कारण की आधुनिक भारताचा इतिहास मी जो लिहील तोच सत्य इतिहास आधुनिक भारतातले सगळे गणतंत्राला मानणारे लोक मान्य करतील. कारण की आता जे काही सांगितलं जाते ते वस्तुस्थितीला धरून नसते, पुराव्याला धरून नसते. आणि म्हणून मला या ठिकाणी असं आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की विचार कितीही श्रेष्ठ असतील, बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की विचार कितीही श्रेष्ठ असतील पण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे जर प्रचारक नसतील तर त्या विचाराचा विरोध करणारे जे विरोधक आहेत ते विचार मिटविण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून देशमुख सरांचे जर विचार आपल्याला जिवंत ठेवायचे असेल, चिरंतन ठेवायचे असतील तर शिबिरांची मालिका, कारण की पुस्तकं वाचून सगळ्यांना पुस्तकातलं सगळं